तर मित्रांनो, तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की तुळजा सूर्या घरी आलेले असतात आणि ते दोघेही रूममध्ये गेलेले असतात. सूर्याला झोप लागते, पण तुळजा काही झोपत नाही. ती विचार करत असते. ती विचार करते आणि मनात म्हणते, धनू घरी जेवली होती. तिने घरी जेवण टेस्ट केलं होतं, पण तिला त्रास झाला नाही. भागूने तिथे शाळेमध्ये जेवण केलं, तिला त्रास झाला. म्हणजे या मधल्या वेळेतच कोणीतरी काहीतरी केलं. कोणी काय केलं असेल? तुळजा विचार करत असते. तेवढ्यात सूर्याला जाग येते. सूर्या विचारतो, तुळजा झोपली नाही तू अजून? तुळजा म्हणते, नाही रे सूर्या, अरे मी या सगळ्याचा विचार करते. हे कोणीतरी मुद्दाम केलं असेल. अरे सांग ना, असं कसं होऊ शकतं? शाळेमध्ये गेल्यावरतीच काहीतरी झाले. धनूने घरी जेवण टेस्ट केलं होतं. सूर्या तिला समजवतो. तो म्हणतो, अगं तुळजा, असं काही विचार करू नकोस तू. अगं कधी कधी असं होतं. तुला माहितीये का, आपल्या शेजारच्या गावामध्ये जेव्हा भंडारा होता ना, तेव्हा अशीच विषबाधा झाली होती. चौकशी केली तेव्हा समजलं, कीटकनाशकांच्या पिशवीमध्ये मसाले ठेवले होते म्हणून हे झालं होतं. अगं तसंच काहीतरी झालं असेल. तू अजिबात टेन्शन घेऊ नको आणि जास्त विचार करू नकोस तू. सगळं चांगलं झालंय ना? डॅडींनी मला सोडवलंय ना? तुळजा म्हणते, अरे हो, पण अरे ह्या सगळ्याचा मुळापर्यंत पोहोचायला पाहिजे ना. सूर्या म्हणतो, अगं तुळजा, किती ग, का करते अशी तू? आता मला एक सांग, जर मला डॅडींनी सोडवलंच नसतं आणि मी जेलमध्ये असलो तर तू काय केलं असतंस? तुळजा म्हणते, मी अख्ख्या जगाशी भांडले असते. काही करून तुला सोडवून आणलं असतं. सूर्या म्हणतो, हो अगं माझ्याशी भांडता एवढं पुरेसं नाहीये का? आता जगाशी भांडणार आहेस? तुळजा म्हणते, हो का? तुळजा थोडीशी रुसते आणि सूर्या तिचा राग घालवतो. दोघांचीही चेष्टा मस्करी चालू असते. थोड्या गप्पा होतात आणि सूर्या झोपतो. तुळजा इथे मनात विचार करते, सूर्या, कधी कधी मला भीती वाटते. आपल्या या प्रेमाला, नात्याला कोणाची नजर तर लागणार नाही ना? मी ठरवले, काही झालं ना तरी हे कोणी केलंय हे शोधून काढणार. तुळजा विचार करते. तर इकडे तेजू सूर्याचा विचार करत असते. सूर्याला किती लागले, त्याला पोलिसांनी मारले हे ऐकून तिला एकदम कसं तरी झालेलं असतं. तेवढं तिथे शत्रू येतो. शत्रू तेजूला लांबून बघतो. तो मनात विचार करतो आणि म्हणतो, कुत्रा पण आहे ना, दिलेल्या घासाला इमानदार असतो. पण इकडे ही कशी बेईमान निघाली. खाते सासरचं आणि काळजी करते माहेरची. नाही, हिला फक्त 24 तास माझीच काळजी करता आली पाहिजे, कारण मी हिचा नवरा आहे. आता सूर्याची काळजी बंद. शत्रू तेजूच्या बाजूला येऊन बसतो. तेजू जराशी घाबरते, मागे होते. शत्रू विचारतो, तेजू, मला तुला एक विचारायचंय. या जगात, या विश्वात तुझं जास्त कुणावरती प्रेम आहे? मला माहितीये आता तू दादाचं नाव घेशील, पण आता नाही. दादाचं नाव घ्यायचं नाही, आता फक्त नवऱ्याचं नाव घ्यायचं. अगं तुला माहितीये का, तुझ्या दादाला एवढं मारलंय ना पोलिसांनी, मला खूप छान वाटतंय. मी ठरवले, तुला आज मारायचं नाही. आता चल आपण एक गेम खेळू. खेळणार ना तू? मी एक प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर तू बरोबर द्यायचं. तू जर प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं, याचा अर्थ तुझ्या माझ्यावरती खूप प्रेम आहे. खेळणार ना? तेजू नाही म्हणत असते. शत्रू तिला मारायला पुढे होतो. तेजू म्हणते, हो खेळणार ना. शत्रू म्हणतो, आता डोळे बंद कर. मी तुझ्या हातावर एक वस्तू ठेवणार. ती वस्तू काय आहे ते बरोबर ओळखायचं. डोळे बंद कर. तेजू डोळे बंद करते. शत्रू तिच्या हातावरती पट्टा ठेवतो. तिला विचारतो, ओळख काय आहे? तेजू ओळखते की हा पट्टा आहे. ते पट्ट्याचं नाव सांगते. शत्रू म्हणतो, बरोबर. असं म्हणून तो तेजूच्या जोरात एक कानाखाली मारतो. तेजू खाली पडते. शत्रू म्हणतो, काय ग, इकडचं खातेस आमचं आणि काळजी तुझ्या सूर्याची करतेस? अगं जेलमधून आम्ही त्याला बाहेर काढलंय ना, मग तू का त्याची काळजी करतेस? तुझ्या तोंडून एकतरी शब्द फुटला का की जेलमधून त्याला एवढं बाहेर काढले, नवऱ्याने आणि सासऱ्याने बाहेर काढले, त्यांची काळजी करावी, त्यांची विचारपूस करावी, त्यांचे आभार मानावे, आलं काहीतरी? नाही, फक्त तुझ्या भावाची काळजी करत बसलीस म्हणून ही कानाखाली आहे. पण घाबरू नको, आज तुला मी जास्त मारणार नाही, कारण तुझ्या भावाला पोलिसांनी खूप मारलंय. अगं ते बघून खूप आनंद झालाय. आता हा आनंद मला खूप झालाय, म्हणून यामुळे तुला आज मारणार नाही. आज तुला सुट्टी, एकच कानाखाली बास. असं म्हणून तो तिला अजून त्रास देतो. तर इकडे शालन विचार करत असते आणि मालन तिथे येते. मालन विचारते, अक्का, एवढ्या अंधारात का बोलवून घेतलं? शालन म्हणते, अंधार असतो ना तेव्हाच माणूस प्रकाश शोधण्याचा प्रयत्न करतो. मालन, एक गोष्ट मला राहून राहून सारखी वाटते. मी जर शत्रूला जन्मच दिला नसता तर हे सगळं झालंच नसतं ना. तेजूला त्रास झाला नसता. तेजूची अवस्था बघवली जात नाही ग. तिच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे असं मला वाटतं. आता तिला शत्रूच्या तावडीतून सोडवण्यासाठी काहीतरी करायला हवं. मालन म्हणते, हो अक्का, आता आपण काहीतरी करायला हवं. आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल. शालन म्हणते, मग आता आपण जे ठरवले ते करण्याची वेळ आलीये. आपण उद्यापासूनच ते करायला लागू. मालन ठीक आहे म्हणते आणि दोघी विचार करत असतात. तर इकडे सूर्या सकाळी लवकर उठतो आणि डॅडींच्या फोटोच्या पाया पडतो.
तो देवासारखं त्यांना मानतो, प्रार्थना करतो आणि आंघोळीला जातो. सूर्या आंघोळ करून येतो, देवपूजा करतो आणि झाडाजवळ जातो. तो त्या झाडाशी म्हणजे आपल्या आईशी बोलत असतो. काल एवढं मोठं संकट आलं होतं आणि डॅडींनी त्या संकटातून वाचवलं याबद्दल बोलतो. तेवढ्यात तिथे तुळजा येते. तुळजा विचारते, सूर्या तू इथे काय करतोयस, कोणाशी बोलतोयस? सूर्या म्हणतो, काही नाही ग, अगं झाडामध्ये देव असतात असं म्हणतात ना, म्हणून झाडाशी बोलत होतो. तुळजा म्हणते, पण सूर्या तुझ्याकडे बघून, तुझे हातवारे बघून असं वाटत नव्हतं की तू काही चांगलं बोलत होतास. काय झाले, काय लपवतोयस तू? सूर्या काही सांगायला तयार नसतो. तुळजा खूप विचारते तेव्हा सूर्या सगळं सांगतो. सूर्या म्हणतो, हे झाड आहे म्हणजे मी माझी आई समजतो. माझ्या आईने आणि मी हे झाड लावलं होतं. पण तुळजा तुला माहितीये, माझी आई पळून गेली आणि त्यानंतर डॅडी पाठीशी उभे राहिले. गावात आम्हाला कोणी राहू देत नव्हतं, पण डॅडींनी आसरा दिला आणि त्यामुळे आम्ही इथे राहू शकलो. ज्या दिवशी आई पळून गेली होती ना, त्या दिवशी आईने आमच्या सगळ्या भावंडांना ह्याच झाडाखाली बसवलं होतं आणि जेवू घातलं होतं. आणि आई पळून गेली त्याचा शेवटचा पुरावा याच झाडाखाली मिळाला. म्हणून मला असं वाटतं की हे झाड म्हणजे आई आहे. मी या झाडाशी खूप बोलतो, माझा सगळा राग हिच्यावरती काढतो आणि या झाडाला मी जाब विचारत असतो. मनातलं सगळं राग वगैरे सगळं या झाडावरती काढत असतो मी. तुळजा म्हणते, सूर्या अरे तुझ्या आयुष्यात काय झाले, आईंची चूक आहे का नाही हे मला काहीच माहिती नाही, पण मला एवढंच कळतं आपल्याला जे दिसतंय ना त्या पलीकडेही खूप असतं. म्हणून जोपर्यंत मी या सगळ्याच्या मुळाशी जात नाही तोपर्यंत मी या सगळ्यावर विश्वास ठेवणार नाही. आता चल जायचं घरी. अरे तुझ्यासाठी सरप्राईजेस वाट बघतायत, चल लवकर. दोघंही घरी येतात. तुळजा सूर्याला रांगोळी दाखवते. सूर्याला रांगोळी आवडलेली असते. तुळजा म्हणते, जा पटकन आवर, अरे कपडे घालून ये, अजून सरप्राईजेस तुझी वाट बघतायत. सूर्या कपडे घालायला जातो तर इकडे तेजू आणि शालन दोघी रूममध्ये असतात. तिथे नोकरी उभी असते. शालन आपले सगळे दागिने काढून बसलेली असते आणि तेवढ्या तिथे शत्रू येतो. शत्रू म्हणतो, कामधाम नाहीये का, सकाळी सकाळी हे सगळं काढून बसलायत. ए तेजू उठ, चल चहा दे मला. शत्रू निघून जातो आणि तेवढ्यात तिथे मालन येते. मालन विचारते, अक्का तुम्ही मला बोलवलं? शालन म्हणते, हो. तू माझ्या कुड्या बघितल्यास का ग? म्हटलं तेच विचारावं म्हणून बोलवलं. मालन म्हणते, मी का घेईन तुमच्या कुड्या? शालन म्हणते, अगं मला असं वाटलं म्हणून तुला विचारलं. मालनच्या मनाला लागतं. ती म्हणते, अक्का असं नका ना बोलू तुम्ही, अहो मनाला लागतंय. शालन म्हणते, हो का, एवढं मनाला लागतंय का तुझ्या? अगं मी एवढं काही बोललेलंच नाहीये. आणि डोळ्यात पाणी यायला मारलं बिरलंय तुला? मालन म्हणते, अक्का एक वेळेस मारलेले वण निघून जातात, पण मनाला जे लागतं ना ते पुसलं जात नाही. अहो तुम्ही काय बोलताय कळते का तुम्हाला? इतकी वर्ष आपण एकत्र संसार केला, अर्धी अर्धी भाकरी आपण वाटून खाल्ली, आणि तुम्ही आज माझ्यावर संशय घेताय? अहो ते पण अर्ध्या तोळ्याच्या त्या कुडीसाठी. शालन म्हणते, ए मी तसल्या अर्थाने बोललेलं नाहीये, पण तुझ्या मनाला लागतंय ना, विषय बंद कर म्हटलं, पण नाही तुला वाढवायचंय ना. मालन म्हणते, तुम्ही मोलकर्णी समोर मला जाब विचारताय, याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? अहो माझी काय इज्जत राहिली या घरामध्ये, कळतंय ना मला. आता तुम्हाला सून आलीये, तुमची भाचीच तुमची सून आहे, मग आता माझी काय गरज उरली ना. तुम्ही दोघी सासू सुना मिळून मुद्दाम हे सगळं करताय ना. तुम्ही मुद्दाम माझ्यावरती आळ घेताय ना की मी हे सगळं लंपास केलं, पण मी हे का करेल? मी त्या दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न करते. मालन म्हणते, ए तू गप्प बस, तू मध्ये अजिबात पडू नकोस. मला माहितीये ना तुम्ही दोघी सासू सुना मिळून या घरावरती हक्क गाजवायचा आणि ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताय, म्हणून मला बाजूला काढताय ना. पुन्हा एकदा दोघींना शांत राहायला सांगते. मालन म्हणते, तू गप्प बसायचं, मध्ये मध्ये अजिबात बोलायचं नाही. अक्का अहो 1.5 दमडीच्या त्या कुड्यांसाठी तुम्ही 20 वर्षाचा विश्वास तोडताय, आपल्या नात्याला बट्टा लावताय. अहो आजपर्यंत अक्का अक्का म्हणून तुम्हाला एवढी किंमत दिली आणि तुम्ही माझ्यावर संशय घेताय. एवढंच होतं ना तर आधी बोलून दाखवायचं होतं ना. शालन म्हणते, मग तुझ्या मनात पण एवढं सगळं होतं ना तर तू बोलून दाखवायचं होतं. बरं झालं एका अर्थाने कुड्या हरवल्या, त्या निमित्ताने तुझ्या मनात काय ते तरी कळलं ना. इतका राग माझ्याबद्दल इतके दिवस लपवून ठेवला होतास, बोलून दाखवायचं होतं ना आधीच. मालन यांचे खूप वाद चालू असतात. तेजू त्या दोघींना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण त्या दोघी काही थांबत नसतात. तेजू शालनच्या हाताला धरते आणि म्हणते, आत्या चल ना किचनमध्ये, चल तू लवकर इथून. ती तिला घेऊन जात असते. शालन मोठमोठ्याने ओरडत असते. ती म्हणते, सोड मला. अगं या मालनचा सोक्षमोक्षच लावून टाकते, बघू ना तिच्या मनात अजून काय काय ते. तेजू काही ऐकत नाही. ती शालनला ओढत तिथून घेऊन जाते. मालनला वाईट वाटलेलं असतं. तर इकडे सूर्या कपडे घालायला येतो. त्याचे कपडे काही त्याला सापडत नाही. तो तुळजाला आवाज देतो. तुळजा त्याला कपडे देते आणि त्याच्यावरती एक घड्याळ गिफ्ट केलेलं असतं. तुळजा म्हणते, सूर्या हे तुझ्यासाठी आहे गिफ्ट. सूर्या म्हणतो, अगं एवढं महागडं घड्याळ मी आजपर्यंत कधीच नाही घातलंय, आणि एवढे पैसे. तुळजा म्हणते, सूर्या या सगळ्याचा विचार तू करू नकोस. आज तुझा वाढदिवस आहे ना,
अजून खूप सरप्राईजेस वाट बघतायत. तू लवकर रेडी होऊन खाली ये. सूर्य आवरायला घेतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.